असा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचं ना एक कारण आहे आणि ते कारण ना खरंच खूप खास आहे. ते म्हणजे माझ्या मैत्रिणीनं माझ्यासाठी ना हा मधुमालतीचा ना गजरा बनवलेला आहे. आणि आम्ही जिथं बनवलेला आहे ना तिथं खरंच आमच्याकडे सुई आणि दोरा अवेलेबल नव्हता. पण तिचं म्हणणं होतं की तिला हा गजरा बनवायचाच आहे. तर तिने ना कुठलाच दोरा न वापरताना हा सुंदर असा गजरा बनवलेला आहे. आणि तिचं म्हणणं होतं की तिचे केस छान आहेत, तर हा गजरा जो आहे ना तो मी तुझ्यासाठी देत आहे. आणि तिचं म्हणणं असं होतं की सुंदर छान अशी साडी घालून सुंदर लुक करून ना हा गजरा मी वेणीमध्ये माळायला पाहिजे, किंवा मला जसं म्हणजे आंबाडा घालायचा असेल ते करून किंवा वेणी घालून. पण हा गजरा ना तिचं म्हणणं होतं की साडी घालून छान असा हा गजरा लावून ना एक व्हिडिओ बनवावा. तर तिच्यासाठी ना आज आपण खास तिच्या प्रेमासाठी एक लुक सुंदर करणार आहोत साडी घालून. तर तुम्ही ह्या व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की बघा. त्याच्यासाठी ना मी ही एक साडी वेअर करणार आहे आणि याच्यावरच ना आपण आजचा जो आहे ना लुक तो करणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ ना नक्की बघा आणि तुम्हाला कसं वाटतंय ते पण तुम्ही कमेंट करून ना नक्की सांगा. बघत ना मी आता जस्ट ऑफिसमधून आलेले आहे, त्याच्यामुळे चेहरा तर काही क्लीन केलेला नाही आणि धुतलेला पण नाही. त्याच्यामुळे तो अगोदर स्वच्छ धुवून घेऊ आणि नंतरच ना आपण मेकअप स्टार्ट करू. आणि आज ना आल्या आल्यासच मी व्हिडिओ बनवायला घेतलेला होता, त्यामुळे काय मी फ्रेश पण झालेली नव्हती. मग म्हणलं की दोन्ही कामं एकदाच करून घेऊ. मेकअप करायच्या अगोदर पण ना जर फ्रेश चेहरा धुतलेला असेल तर मेकअप पण छान दिसेल, म्हणून ना अगोदर चेहराच वॉश करून घ्यायसाठी ना ही मी अशी सुंदर अशी साडी वेअर केलेली आहे. आणि ना त्या दिवशी हे मेकअपचं खूप असं सामान आणलेलं होतं, तर याच प्रोडक्टपासून ना मी आज हा जो मेकअप लुक आहे ना ते करून दाखवणार आहे. आज माझ्या मैत्रिणींना प्रेमाने मला सुंदर मधुमालतीचा गजरा भेट दिलेला होता. तिच्या या छोट्याशा सरप्राईजमुळे ना माझा दिवस आनंदाने भरून गेलेला. गजऱ्याचा सुंदर सुगंध आणि मैत्रीतील आपुलकीना मनाला खूप भावली. घरी आल्यावर ना मी ठरवलं होतं की आज ना काहीही झालं, किती जरी थकलेले असले तर तिनं जे सांगितलेलं आहे ना ते करायचंच. तर ना अगोदर घरी येऊन ना तिने गजरा तर करूनच दिलेला, त्यामुळे ना आल्यास अगोदर फ्रेश होऊन ना नंतर आता तिचं म्हणणंच होतं की सुंदर मेकअप करून ना त्याच्यावर हा गजरा घाल. तुला जशी हेअरस्टाईल करायची आहे तशी कर, पण हा गजरा घालून ना सुंदर हेअरस्टाईल करून एक व्हिडिओ बनव, म्हणून ना याची सुरुवात केली होती. पण तिचा एक हट्ट होता, आज तू साधा पण पारंपरिक लुक कर. मग तिच्यासाठीच मी ना सिम्पल ट्रॅडिशनल मेकअप केला. हलका मेकअप, कपाळावर छोटीशी टिकली, सुंदर साडी, केसात मधुमालतीचा गजरा, एवढ्याच गोष्टीने ना सुंदर लुक म्हणजे सुंदर आणि प्रसन्न वाटत होता. आणि तुम्हाला पण कधी ना अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे आनंद मिळाला असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशा सुंदर ब्लॉगसाठी ना माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी जे मेकअपचं सामान आणले होते ना त्याच्या खऱ्या अर्थाने ना आज त्याचा उपयोग झाला असं मला वाटत होतं. कारण याच्यावर पण माझ्या मैत्रिणीने एका दिवशी मला कॉल केला होता की काय तेच ना पॉन्ड्स पावडर आणि क्रीम लावतेस. तर मी माझ्या मुलाला पण पॉन्ड्स पावडर लावत नाही आहे म्हणजे. तर मग तिचं म्हणणं होतं की तू ना थोडं मेकअपचं पण सामान घे. तर आता म्हणलं की तिचं पण काही चुकीचं नाही, तिचं पण बरोबरच आहे. त्यामुळे ना तिला अगोदर कॉल करून सांगितला, हो बाई मी पण मेकअपचं सामान घेतलं. आणि स्पेशली ना आज व्हिडिओमध्ये पण डबल सांगते की हां तू जे सांगितलं होतं ना ते मी म्हणजे सगळं नाही पण थोडं तरी मला जे वाटेल ना ते सामान घेतलेलं आहे. आणि त्याच्यापासूनच ना मी हा आज लुक करत आहे. तर ना म्हणजे तसं नाही, तिला पण थोडं वाईट वाटलं त्या दिवशी मी बोललेलं की मी म्हणजे तिचं म्हणणं होतं की जर आता तू म्हणजे 4थीच्या वर्गात गेलीस आणि तुला जर पहिलीचा अभ्यास करावा वाटला तर तुला ते बोरिंगच वाटणार आहे. तसंच आहे, जर आता सगळे प्रोफेशनल मेकअप करतायत आणि तू जर फक्त क्रीम आणि पावडर लावत असेल तर ते थोडं बोरिंगच आहे. त्यामुळे ना तिच्या म्हणण्यानुसार मी पण ना थोडं सामान घेतलं आणि आज ना असा लुक म्हणजे मेकअप झालेला आहे. तर तुम्हाला हा मेकअप कसा वाटतोय ना तेही कमेंट करून नक्की सांगा.
आणि वटपौर्णिमेचा लूक ना माझा कोणालाच आवडलेला नव्हता, कारण सगळ्यांचं म्हणणं होतं की आपण जो घरी मेकअप करतो ना तोच सगळ्यात छान दिसतो. त्यामुळे ना आज घरी छान आणि सिंपल मेकअप करून ना हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तिने दिलेला हा गजरा घालून शेवटी ना असा लुक क्रिएट केलेला आहे. तर तुम्हाला ना हा लुक कसा वाटतोय ते नक्की कमेंट करून सांगा. आणि मला तर ना खरंच खूप छान वाटत होतं, म्हणजे सिम्पलच आहे पण खरंच खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटतंय ना तेही कमेंट करून नक्की सांगा. आणि नंतर ना हा गजरा केसात माला आणि साधा मेकअप करून ना मी तयार झाले. त्या गजऱ्यामुळे ना माझा जो लुक आहे ना तो अजूनच सुंदर आणि प्रसन्न दिसत होता. काही सुंदर फोटो आणि व्हिडिओ शूट केले. अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे ना आयुष्यभरासाठी सुंदर आठवणी बनून राहतात. आणि खरंच म्हणजे खरी मैत्री ना महागड्या वस्तूमध्ये नसते, तर प्रेमाने दिलेली ना छोट्या छोट्या गोष्टीमध्येच असते. ते ना मला आज खरंच जाणवत होतं. खरंच म्हणजे आपण ना कोणाच्या तरी प्रेमाखातीर ना इतकं करू शकतो ना, ते मला खरंच म्हणजे नवल वाटत होतं. कारण भेट जरी छोटी असली ना तरी तिनं आज जे सांगितलं होतं ना ते मी करून पाहिलं होतं. आणि त्यामुळे ना मला खरंच खूप छान वाटत होतं. आणि माझ्या डोक्यावरचं पण थोडं ओझं कमी झाल्यासारखं वाटत होतं की हा तिची इच्छा ना मी पूर्ण केली. त्यामुळे ना मला आणखीनच छान वाटत होतं. तर तुम्हाला पण असं कधी झालेलं आहे का, किंवा तुम्हाला पण कोणी दिलेल्या भेटवस्तूमध्ये आनंद झालेला आहे का, तर ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. सिंपल असा ना सुंदर हा गजरा लावून जो आहे ना लुक तो कसा वाटतो ना ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जो हा मी लुक केला आहे तो तिला आवडेल की नाही तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.